नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही हे स्टेटस कसे चेक करायचं आपण मोबाईलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in. याच्यानंतर पहिली वेबसाईटवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो हे पॉपअप होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे ज्या महिलेचा आपण ई-के-वाय-सी केलेली आहे त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चर जसा तसा टाकायचा आहे. तर मी तसं टाकतोय, तुम्ही सुद्धा जसं तसं टाकायचं आहे मित्रांनो. कॅप्चर टाकल्यानंतर इथे मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता वॉर्निंग, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेटस चेक करता येईल. अजून एक ऑप्शन आहे मित्रांनो, आपण लाडकी बहीण ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्याचा प्रिंट जर आपल्याला काढायचं असेल कसं काढायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या मित्रांना आणि लाडकी बहीण ई-के-वाय-सी कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आलेला आहे, तर तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नसेल, अजून 2 महिन्याचा मुदत आहे मित्रांनो, असं गृहीत धरू, कारण की आता 7-8 दिवस झालेले आहेत लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा तुमचे पुढील हप्ता बंद होईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. धन्यवाद.